सोडून तुलाज मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल सही काट पाया खाली लागलेला येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी. नमस्कार. प्रत्येक समाजाला एक शक्ती उभी करते, प्रत्येक पिढीला एक विचार घडवतो आणि तो विचार म्हणजे एकता. आम्ही आहोत अटळ शक्तीचा महामंत्र एकम बलम समाजस्य अर्थात श्रीराम विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालय माजी विद्यार्थी संघ. इथे विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी उभे राहतात. हीच आमच्या सामर्थ्याची सुरुवात. इथे पद नाही, इथे जबाबदाऱ्या आहेत. इथे पदवी नाही, इथे प्रतिष्ठा आहे. आणि इथे अंतर नाही, इथे आहे एक हृदय आणि अनेक स्पंदन. इथे कोणी लहान मोठे नाही, इथे पदांची गरज नाही. इथे चालतो फक्त एकच नियम, जो जोडतो तोच घडवतो. ही शाळा आमची गुरुकुल आणि हा वारसा जपणारे आम्ही माजी विद्यार्थी. इथे प्रत्येक माजी विद्यार्थी एक विचार आहे, प्रत्येक विचार एक कृती आणि प्रत्येक कृती ही समाजासाठी एक प्रेरणा आहे. एक विद्यार्थी दुसऱ्याला मदत करतो, दुसरा तिसऱ्याला मार्ग दाखवतो आणि अशा अनेक हातांनी मिळून बनतो आपला माजी विद्यार्थी संघ. प्रत्येक सदस्यात एक ऊर्जा आहे, एक दृष्टिकोन आहे आणि यात मी नाही तर आपण ही एक सुंदर वृत्ती सुद्धा आहे. आमचं काम विद्यार्थ्यांना दिशा देणे, त्यांच्यासाठी संधी निर्माण करणे आणि त्यांच्या स्वप्नासाठी चालण्याची हिंमत देणे. एका विद्यार्थ्याने दुसऱ्याला उचलले तर ती फक्त मदत नसते, तर तो एका नव्या समाजाचा पाया असतो. आमचा संघ फक्त संघ नाही, हा एक प्रयोग आहे, एक परंपरा आहे, एक संस्कार आहे. विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून चालू केलेला हा खरा माजी विद्यार्थी संघ आहे. हा संघ म्हणजे केवळ आठवणीचा पूल नाही, तर हा आहे कृतीचा गड व सहयोगाचे साम्राज्य. एकता म्हणजे साथ नाही, एकता म्हणजे आपले ध्येय एक, दिशा एक आणि हेतू एक. एकता मिळाली की दृष्टी मिळते, दृष्टी मिळाली की दिशा मिळते आणि दिशा मिळाली की प्रगती अपरिहार्य होते. म्हणूनच आमचे ध्येय एकत्र येऊ, एकत्र उजळू आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी नवी पहाट करू. एकता मिळाली की विचार बदलतो, विचार बदलले की दिशा बदलते आणि दिशा बदलले की भविष्य उज्ज्वल होते. आमचे उद्दिष्ट साधे आहे, पण त्याचे परिणाम अपरिमित. मार्गदर्शन, संधी, दिशा आणि विद्यार्थी घडवण्याची अगणित बांधिलकी. कौशल्य विकास, संधीची निर्मिती आणि मार्गदर्शन ही फक्त कामांची यादी नाही, तर ही आम्हा सर्व शिक्षक बांधवांची सर्वात मोठी राष्ट्र निर्मितीसाठीची जबाबदारी आहे. एकता म्हणजे साथ नाही, तर एकता म्हणजे ध्येय एक, उद्दिष्ट एक आणि दिशा एक. आमची प्रतिज्ञा एकत्र येऊ, एकत्र चेतवू आणि विद्यार्थ्यांच्या वाटेला आशेचा दीप लावू. आणि म्हणूनच आमचा प्रत्येक श्वास सांगतो ऐक्य बलम समाजस्य. एकतेचा आवाज, विकासाची वाट आणि समाजासाठी निष्ठेने झटणारी ज्वलंत अमरत्वाची भावना, हेच या संघाचं वैशिष्ट्य. विद्यार्थ्यांनी सुरू केलेला, विद्यार्थ्यांच्या हितासाठी वाहिलेला, विद्यार्थ्यांच्या सहयोगाने तेजाने वाढणारा, एकतेचा जिवंत दीपस्तंभ. शाळेचे संस्कार, विद्यार्थ्यांची शक्ती, समाजाचा विकास. चला एकतेने भविष्य घडवूया. ऐक्य बलम समाजस्य. नवा समाज.
नवप्रकाश, नवभविष्य. आणि नवी दिशा. तुझ्या बार भावार कणा मराठीचा तू कैवारी जी. तू अस्मिता कीर्ती तू अभिमान मातीचा तू शिवबाचा मावळा जी. नव्या युगाची पहाट श्वासात नवनिर्माण लहरून देऊ राजी. नव्या पर्वाची ही वाट संकटांना देऊ मात भिडवू या झेंडा गगनाशी. देवीचा जागर दाखवू, हिमतीचं बळ हे पाहू. माणसाला माणूस की घे रे देवा माझ्या सात पात फिरकावून घे. मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाच जोर लावून. दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावलं.